कधी असं वाटलं आहे का, लहानपणी वेळ खूप हळूहळू जात होती आणि आज अचानक दिवस कसे संपतात कळतच नाही. मग प्रश्न असा आहे, वेळ बदलली का की आपण बदललो आहोत? आपण वेळ कशी अनुभवतो? आपण म्हणतो वेळ चालली आहे, वेळ थांबत नाही, वेळ निघून गेली. पण खरंच वेळ म्हणजे नेमकं काय? घड्याळाचे काटे फिरतात, पण ते वेळ दाखवतात. ते स्वतः वेळ नसतात. विज्ञान काय सांगतं? विज्ञान सांगतं की वेळ म्हणजे एखादी नदी नाही, जी वाहत जाते. आइन्स्टाईन म्हणतो वेळ आणि अवकाश एकत्र आहेत. त्यालाच म्हणतात स्पेस अँड टाइम. म्हणजे वेळ प्रत्येकासाठी सारखी नसते. वेळ खरंच सगळ्यांसाठी वेगळी आहे का? समजा तुम्ही पृथ्वीवर आहात आणि तुमचा मित्र अंतराळात खूप वेगाने फिरत आहे, तर त्याच्यासाठी वेळ हळूहळू चालते आणि तुमच्यासाठी ती जलद चालते. हे सायन्स फिक्शन नाही, हे सायंटिफिक ट्रूथ आहे. मग वेळ वाहते का? खरं उत्तर ऐकायला थोडं विचित्र आहे. वेळ वाहत नाही. आपण वेळेतून प्रवास करतो. आपण प्रत्येक क्षण अनुभवतो, म्हणून आपल्याला वाटतं की वेळ पुढे जाते. पण कदाचित भूत, वर्तमान आणि भविष्य हे सगळं आधीच अस्तित्वात आहे. मग प्रश्न असा आहे, जर वेळ वाहत नसेल तर आपण घाई का करतो? कदाचित कारण आपल्याकडे वेळ कमी नाही, आपण क्षण जगत नाही. वेळ कदाचित थांबत नसेल, पण आपण थांबून हा क्षण जगू शकतो. हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. वेळ खरंच वाहते का की आपणच वाहतो? थँक्यू.